श्री स्वामी समर्थ. सावधान, कारण येत्या शुक्रवार 28 ऑगस्ट ते सोमवार 31 ऑगस्ट 2026 या 4 दिवसांच्या काळात साक्षात महादेव आणि गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवणार आहेत, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. एका बाजूला 31 ऑगस्ट सोमवारी कजरी तीज आणि संकष्टी चतुर्थी हा अतिशय दुर्मिळ, अलौकिक आणि सिद्ध योग एकाच दिवशी एकत्र येतोय, ज्यामुळे महादेवाचा अथांग आशीर्वाद आणि विघ्नहर्त्या गणपतीची असीम कृपा तुमच्यावर एकाच वेळी बरसणार आहे. तुमच्या आयुष्यातला वर्षानुवर्षाचा असमतोल एका क्षणात संपणार आहे. पण त्याचवेळी ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, तोच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं भयंकर षडयंत्र रचतोय. मित्रांनो, तुमच्या तूळ राशीचा मूळ स्वभाव म्हणजे तराजूसारखा समतोल साधणे, प्रत्येकाला न्याय देणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणे. पण गेल्या काही दिवसांपासून तुमच्या नात्यात, पैशात आणि निर्णयात भयंकर गोंधळ उडाला होता ना. मनात सतत भीती, चिंता, अस्वस्थता आणि अनिश्चिततेचं सावट होतं. रोज रात्री डोक्याला ताप घेऊन तुम्ही झोपत होता. पण आता काळ पूर्णपणे बदलतोय आणि नशिबाची चाक उलट फिरणार आहे. हा चमत्कार प्रत्यक्ष पाहण्यापूर्वी तुमच्या अगदी जवळच्या माणसाचा खरा बुरखा कसा फाटणार आहे हे आधी शांत डोक्याने समजून घ्या. तूळ राशीच्या माझ्या भावा बहिणींनो, पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या 4 दिवसात हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणारे सगळे रस्ते आता कायमचे बंद होणार आहेत. तुम्ही ज्या मोठ्या करारासाठी, कोर्टाच्या कामासाठी, प्रॉपर्टीच्या व्यवहारासाठी किंवा अडकलेल्या पैशांसाठी दिवसाचे 24 तास एक केले होते, तो अडकलेला निर्णय अचानक तुमच्या पूर्ण बाजूने लागणार आहे. ज्या पैशांची तुम्ही आशा पूर्णपणे सोडून दिली होती, जे पैसे बुडाले असं तुम्हाला वाटत होतं, ते पैसे स्वतःहून तुमच्याकडे चालून येणार आहेत. नवीन उत्पन्नाचे असे काही गुप्त आणि अनपेक्षित मार्ग उघडतील की तुमची हातातली कांडी सोन्याची झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. व्यापारी वर्गासाठी आणि नवीन स्टार्टअप करू इच्छिणाऱ्यांसाठी तर हा काळ जणू काही जॅकपॉट किंवा लॉटरी लागण्यासारखा सिद्ध होणार आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्या प्रगतीवर जळत होते आणि तुमच्या नावाने खडे फोडत होते, त्यांच्या नाकावर टिच्चून तुमच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार. बँकेचे हप्ते, डोक्यावरचं कर्ज आणि व्याजाचा प्रचंड ताण या दिवसात अचानक कमी झाल्यामुळे तुम्हाला खूप मोठा सुटकेचा श्वास घ्यायला जागा मिळेल. अचानक लॉटरी, शेअर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिक चणचण दूर झाल्यामुळे तुमच्या घरात समृद्धीचे वारे वाहू लागतील आणि पैशांची तंगी कायमची दूर होईल. पण थांबा, अतिउत्साहात जाऊन कोणत्याही अपरिचित किंवा संशयास्पद कागदपत्रावर न वाचता सही केली तर आयत्या बिळात नागोबा शिरल्यासारखी तुमची भयंकर अस्वस्थता होईल. कोणालाही मोठी रक्कम उसने देण्याची किंवा जामीन राहण्याची चूक या काळात अजिबात करू नका. नाहीतर मुठीत राग पडल्यासारखी वेळ येईल आणि आयुष्यभर पाश्चाताप करावा लागेल. कारण तुमच्या धनलाभाचा हा सुवर्ण मार्ग मोकळा होत असतानाच करिअरच्या मैदानात एक भयंकर वादळ तुमची वाट पाहत आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं तर तुम्हाला खूप मोठा, अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळणार आहे. नोकरीत प्रमोशनची आणि पगारवाढीची वाट पाहणाऱ्यांना अचानक वरिष्ठांकडून खूप मोठी गोड बातमी मिळेल आणि परदेशातून किंवा मोठ्या कंपनीतून नवीन नोकरीचे उत्तम कॉल येऊ लागतील. ऑफिसमध्ये तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे उघड्या डोळ्यांनी कौतुक करतील आणि एखादी मोठी जबाबदारीची नवी पोस्ट तुमच्या खांद्यावर सोपवतील. तुमचे सहकाऱ्यांमधील वर्चस्व वाढेल आणि तुमची पत समाजात आणि कामाच्या ठिकाणी दुप्पट होईल. पण या यशाचा एक अत्यंत गुप्त नियम आजच तुमच्या मनात पक्का कोरून ठेवा. जोपर्यंत काम 100% पूर्ण होत नाही, तोपर्यंत गाजावाजा अजिबात करायचा नाही. तुम्ही जर आधीच सगळ्यांना सांगून डिंडोरा पेटायला गेलात आणि आनंद साजरा करायला गेलात तर आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखा प्रकार घडेल. तुमचे प्रतिस्पर्धी आणि पाठीमागे जळणारे शत्रू तुमच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवून आहेत. तुम्ही जरा जरी सुगावा दिला तर ते हाताचं सोडून पळत्याच्या मागे धावायला लावतील आणि कामात विघ्न आणतील. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तोंडात मारल्यासारखे गप्प बसतील आणि तुमची उत्तुंग प्रगती उघड्या डोळ्यांनी बघत राहतील. जीवाचं रान करून, स्वतःच्या सुखाचा त्याग करून तुम्ही जी रात्रंदिवस मेहनत केली होती,
त्या कर्माची फळं आता तुम्हाला थेट मिळायला सुरुवात होणार आहे. व्यवसायात नवीन पार्टनरशिप करताना किंवा नवीन प्रोडक्ट लॉन्च करताना कागदपत्रे 100 वेळा तपासा. घाईघाईत घेतलेला कोणताही भावनिक निर्णय मोठे नुकसान करू शकतो. फ्रीलान्सिंग करणाऱ्यांना आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात असलेल्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळून नाव आणि पैसा दोन्ही कमवण्याची सुवर्ण संधी मिळेल. पण लक्षात ठेवा, तुम्ही जसे जसे यशाच्या शिखरावर जाल तशी तुमच्या आरोग्याची एक जुनी समस्या अचानक डोके वर काढणार आहे. आरोग्याच्या बाबतीत गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्हाला असा विचित्र त्रास होत होता ज्याचं निदान डॉक्टरांनाही नीट करता येत नव्हतं. कधी अचानक पोटदुखी, कधी असह्य डोकेदुखी, पाठीचा त्रास, तर कधी छातीत धडधड होणे. अशा त्रासांमुळे तुमचे पैसे आणि शांतता दोन्ही वाया जात होते. पण या पवित्र दिवसात महादेवाच्या कृपेने तो न सापडणारा आजार एकदम उघड होईल. योग्य डॉक्टर भेटतील आणि योग्य उपचाराने तुम्हाला प्रचंड मोठा दिलासा मिळेल. जुन्या आजारातून मुक्ती मिळाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी, हसरं आणि उत्साही बनेल. शरीराचा थकवा, मानसिक ताण, अस्वस्थता आणि चिडचिड एका क्षणात गायब होईल आणि तुमच्यात एक नवीन सकारात्मक ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल. सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटेल, मनातील नैराश्य दूर पळून जाईल आणि रात्री शांत सुखाची झोप लागेल. आरोग्य पूर्णपणे पूर्ववत झाल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि दमाने तुमच्या ध्येयाकडे लागाल. मानसिक स्वास्थ्यासाठी योगा आणि ध्यानाची साथ घ्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल. पण मित्रांनो, शरीर साथ द्यायला लागलं तरी तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक मोठी उलथापालथ तुमचे सगळे लक्ष वेधून घेणार आहे. कजरी तीजचा हा अतिशय पवित्र, मंगलमय आणि अलौकिक सण तुमच्या संसारात आणि नात्यांमध्ये एक अभूतपूर्व गोडवा घेऊन येतोय. नवरा बायकोमध्ये चाललेले जुने वाद, गैरसमज, संशयाचे भूत आणि भांडणे महादेवाच्या कृपेने पूर्णपणे मिटतील. जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि तो तुमच्या गळ्यातला ताईद बनेल. अशी सुंदर परिस्थिती निर्माण होईल. घरातील ज्येष्ठांचे आणि पालकांचे पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील, ज्यामुळे घरातील मंगल कार्य ठरतील. मुलांकडून शैक्षणिक किंवा करिअरच्या क्षेत्रात एखादी खूप मोठी आनंदाची बातमी कानावर पडेल, ज्यामुळे तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. नात्यांमधील दुरावा संपून घरात हास्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पण याच काळात तुमच्या आयुष्यातील खोटी, मतलबी आणि स्वार्थी नाती वाळूच्या किल्ल्यासारखी एका क्षणात कोसळणार आहेत. जे लोक तुमच्या समोर गोड बोलत होते, तुमच्या ताटात जेवत होते आणि पाठीमागे विषयाची परीक्षा घेत होते, त्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर उघडा पडणार आहे. तुमच्या भाबड्या स्वभावाचा, दिलदारपणाचा आणि संवेदनशील मनाचा गैरफायदा घेऊन ज्यांनी तुमच्या डोळ्यात धूळ फेकली, ते आता स्वतःच्या जाळ्यात वाईट रीतीने अडकणार आहेत. नातेवाईकांमधील काही स्वार्थीजण तुमच्या संपत्तीवर आणि पैशांवर डोळा ठेवून होते, पण आता त्यांचा डाव पूर्णपणे उलटणार आहे. नात्यांमधील हे शुद्धीकरण तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणाचाही मोह ठेवू नका. पण थांबा, हे तर काहीच नाही, कारण 31 ऑगस्टच्या संकष्टीच्या रात्री एक असं भयंकर आणि थरारक रहस्य उघडणार आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. हाच तो या 4 दिवसांचा सगळ्यात मोठा, महत्त्वाचा आणि मुख्य क्लायमॅक्स आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मानलं, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतलं, हसून वाईट दिवस सोसले आणि रात्रीचा दिवस केला, तीच व्यक्ती चेहऱ्यावर एक आणि मनात एक ठेवून खेळ खेळत होती. तुमच्या तुळ राशीच्या द्विधा मनस्थितीचा आणि विचार करण्याच्या सवयीचा आणि निर्णय न घेऊ शकण्याच्या कमजोरीचा गैरफायदा घेऊन ती व्यक्ती तुमच्या पाठीत सुरा खोपसण्याचा प्रयत्न करत होती. हे साक्षात बाप्पा तुमच्यासमोर आणणार आहेत. ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्याला घरातलं गुप्त रहस्य सांगितलं, त्यानेच तुमच्या गळ्याशी नख लावण्याचं पाहून तुमच्या काळजाचं पाणी पाणी होईल. मित्रांनो, हा धक्का सहन करणं सोपं नसेल. डोक्यावर मिठाचा डोंगर कोसळल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि पायाखालची जमीन निसटल्यासारखी वाटेल. पण स्वतःला सांभाळा, धीर धरा, कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि नशिबाचे फासे आता तुमच्या बाजूने उलट पडणार आहेत. ज्यांनी तुमचं नुकसान करायचा, नाव खराब करायचा प्रयत्न केला, तेच आता समाजासमोर तोंडघशी पडतील आणि काळ त्यांना योग्य ती जन्माची शिक्षा देईल. त्यांच्या षडयंत्राचा पर्दाफाश झाल्यामुळे तुम्ही मोठ्या संकटातून वाचणार आहात. या कठीण प्रसंगातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी आणि बाप्पाचा व महादेवाचा पूर्ण आशीर्वाद मिळवण्यासाठी
तुम्हाला काही अत्यंत सोपे आणि शक्तिशाली उपाय करायचे आहेत. सोमवार 31 ऑगस्टला संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी आणि लाल फुलं अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. सोबतच बाप्पाला आवडणारा गूळ खोबऱ्याचा किंवा 21 उकडीच्या मोदकांचा प्रसाद अर्पण करा आणि धूप दीप लावून आरती करा. त्याच सोमवारी महादेवाच्या पिंडीवर तांब्याभर शुद्ध पाणी, थोडेसे कच्चे दूध, काळे तीळ आणि त्रिदल बेलपत्र वाहून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत जलाभिषेक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न, आजार आणि शत्रू जळून खाक होतील. रात्री चंद्राचा उदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घ्या. तांब्यात शुद्ध पाणी, कच्चे दूध आणि अक्षता घेऊन चंद्राला अर्घ्य द्या, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व द्विधा मनस्थिती कायमची संपून आयुष्यात उत्तम समतोल निर्माण होईल. घरातील मुख्य दरवाजासमोर सायंकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मीचा सदैव वास राहील. ओम गणपतये नमः या मंत्राचे 108 वेळा जप करा, ज्यामुळे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतील. मित्रांनो, जर तुम्हाला बाप्पांवर आणि महादेवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. तुमचा एक मेसेज तुमच्या आयुष्यात प्रचंड सकारात्मकता आणि चमत्कार घेऊन येईल. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लाडक्या आणि आवडत्या माणसांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दुर्मिळ योगाचा पूर्ण फायदा होईल. आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तसंच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि देव माणूस महादेव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत, तुमचे रक्षण करोत आणि तुमच्या पाठीशी सदैव उभे राहोत, हीच चरणी प्रार्थना. धन्यवाद.